Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. यावेळी चेंडू बॅकफुटला चेंडूला स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्रिकेट ड्राईव्ह केला होता जो क्षेत्रशील खेळवली पण पुन्हा एकदा एक धाव मिळाली संघाला आणि एका धावेच्या मध्ये प्रशांत याची वैयक्तिक धावसंख्या लेखक या ठिकाणी पाहिला तर निश्चित चांगली कामगिरी करतात सुरेश पांडे आणि उमाशंकर कोपोली हा चेंडू हलकासा तडवण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइड करतोय चेंडू आपण पाहिला तर निश्चितच रिव्हर्स फटका आपल्या पाहायला मिळतोय चेंडूला खेळून काढलं होतं या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे जेव्हा संघ जिंकणार त्याला प्रकाश जगत खेळण्याची संधी मिळणार परंतु कोणता संघ जिंकणार याच्यासाठी सुरू झालेली लढाई आपण बघतोय पहिल्या दिवसाचा पहिला सामना आजच्या दिवसातील आपण संघाच्या श्रीगणी चिंचवली संघाचे आपण बघतोय 2 फलंदाज बाद 13 धावा फलकावरती हा चेंडू जोरदार फटका सरळ 100 मध्ये चेंडू जातोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण बघतोय जर कदाचित या चेंडूला करता आलं असतं गोलंदाज तर एक धाव धोक्याची ठरली असती परंतु खराब क्षेत्ररक्षण खराब कलेक्शन त्याच्यामुळे आपण बघतोय एकेरीचं रूपांतर दुहेरी झाले नाही अशा वेळेस 3 धावा खर्ची गेल्या 16 धावा धावफलकावरती हा चेंडू ऑनसाइड मध्ये मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू उजवी इष्टीच्या या गोलंदाजाने धावा दिल्या 7 एक सफलता मिळवली तर दुसऱ्या षटकात सांघिक रूपात गडी बाद करण्यात यश आलं आपण बघतोय ओम साईराम संघाला परंतु या ठिकाणी चेंडूचे एक 17 अशा वेळेस 3 चेंडूवरती आपण किमान सांगतो 55 ते 60 धावा होणं अपेक्षित परंतु त्या दिशेने वाटचाल करताना लागवलेला हा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून डीप मिड विकेट सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी सामना जिंकणं अशा वेळेस हाणामारी करावी लागणार परंतु हा चेंडू बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय झेल टिपलाय फलंदाज या ठिकाणी बाद झाला पण प्रशांत तिसरा फलंदाज बाद झाला